माझे नाव संतोष बापूराव कोकणे, राहणार नांदादेवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आम्ही बारामती कृषी प्रदर्शनमध्ये 17 जानेवारीला इथं आलेलो आहोत. तर हा सोन्या आहे. तर हे सोन्या जग प्रसिद्ध सोन्या झालेला आहे. तर पप्पी घेतो, जसं त्याला बोललं तसं त्याला समजतं. सोन चल पुढे ये, पाय जुळव. सोनू चल एक पप्पी घे. हा सोना म्हणजे एक जगप्रसिद्ध डबल हिंद केसरी सोन्या झालेला आहे. याची ओळख म्हणजे काजळी खिलार म्हणून जात असते. आणि शिंगे काळे, डोळे काळे, नाक काळे, पायाचे खुरे काळे आणि एक तेल म्हणजे पांढरा शुभ्र कलर. म्हणजे देखना जर बैलाच्या जातीमध्ये जर म्हणलं तर काजळी खिलार जात असते. आणि चपळपणा असते आणि हुशार. म्हणजे त्यांना जसं आपण वळण लावतो लहान मुलाला, त्याप्रमाणे त्यांना वळण लहानपणापासून लागतं. हा सोन्या महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये हिंद केसरी झालेला जगप्रसिद्ध हा सोन्या आहे. तर ह्याचा आम्ही सकाळपासून जर त्यांचा जर म्हणलं चारा पाण्याचं जर व्यवस्थित जर सकाळचं आम्ही उठल्याच्या नंतर त्यांना 2 किलोमीटर व्यायामासाठी घेऊन जातो. व्यायामावरून आल्यानंतर आपण कडुलिंबाचा पाला असतो, जो कडुलिंबाचा पाला चालतो का तर त्याच्यापासून लेंपी आजार होत नाही. आणि त्याच्यानंतर आपण ऊसाची कांडी बनवून त्यांना एक एक टप ठेवले की म्हणजे कसं रस असतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं शरीर त्यांचं तंदुरुस्त राहतं. म्हणजे आजार वगैरे कुठले म्हणजे आजार असेल तर त्यातून पडत नसते त्या आजारातून. तर सोनू चल पुढं. आणि हा म्हणजे कुठं जरी गेला कृषी प्रदर्शनमध्ये तरी ह्याचा पहिलाच नंबर असतो सोन्याचा. ते कॅबिनेट मंत्री भरणे मामा त्यांची ही पप्पी घेतली. इंदापूरमध्ये कृषी प्रदर्शन 2024 मध्ये झाले होते. माणिकराव कोकाटे यांची पप्पी घेतली, सुप्रियाताईंची बी पप्पी घेतली, रोहितदादांची पप्पी घेतली आणि राजदादांची बी पप्पी घेतली. जवळजवळ आपले पवार साहेबांचे सर्व नेते आणि महेश लांडगे. तर सोनपुरे पुण्यामध्ये महेश लांडगे आमदारांचे तिथे एक डॉक्टर जिल्हाधिकारी डॉक्टर होते, त्यांचीही पप्पी घेतली होती. चल पुढे चल, घाबरू नको. असं म्हणजे प्रत्येक नेत्यांची व ज्येष्ठ नागरिक कोणी जरी तुम्ही असेल कोणी असेल, मी जर म्हणलं सोन दादांची पप्पी घे तर कोणाचीही पप्पी घेतो. माझी घे म्हणलं तर माझी घेणार. सोन चल एक पप्पी घे. सोनू